5 खासदार 4 आमदार फुटणार. शिंदेंना चारही बाजू चित केलं जाणार. वेळ आली आहे. केंद्रात गरज म्हणून राज्यात ठेवलं. आता केंद्रात सेटलमेंट होण्याची तयारी. फुटीचा दुसरा अंक. मुंबई काढली की खेळ होतोय. नियोजन तसं पूर्ण झालंय. फडणवीस निमित्त पुढं करून खेळ करणार. 2 महिन्यात एक घाव 2 तुकडे. यावेळी हालचाली केंद्रातून दिसतील. नेमकं घडलंय काय? उदय सामंतांसह 22 आमदार फुटतील ते भाजपात जातील या चर्चा होत असतात. मात्र याच चर्चांवरती आता देवेंद्र फडणवीसही बोललेत. पण या नुसत्या चर्चा नाही आहेत, तर या चर्चांमध्ये तथ्य सुद्धा आहे. या सगळ्या चर्चा सांगतायत की उद्या शिंदे सेनेचे बरेचसे आमदार आणि विशेषतः केंद्रात असणारे खासदार हे कधीही भाजपासोबत जातील. मग साम दाम दंड भेद हा सगळा प्रयोग त्यासाठी केला जाणार आहे. आता लक्षात घ्या, 2024च्या लोकसभा निवडणुकीत 543 जागांसाठी निवडणूक झाली. बहुमतासाठी 272 जागा आवश्यक होत्या. त्यात भाजपला 240 जागा मिळाल्या. म्हणून एकट्या भाजपनं सत्ता स्थापन करण्यासाठी 272 वजा 240 बरोबर 32 अतिरिक्त जागांची गरज भरून काढण्यासाठी वेगवेगळ्या पक्षांसोबत हातमिळवणी केली. मग इथे उपयोगी पडले चंद्राबाबू नायडूंचे 16 जागेंवरचे खासदार, 12 जागांसाठी नितीश कुमारांचे खासदार आणि 7 जागांसाठी एकनाथ शिंदेचे खासदार हे भाजपनं आपल्या सोबत घेतले आणि सत्ता आज याच 3 जणांच्या टेकूवर उभी आहे. केंद्रातील सरकार याच तिघांवर अवलंबून आहे असं स्पष्टपणे सांगता येतं. चंद्राबाबू आणि नितीश कुमार हे दोन्ही नेते वेळ पाहून पलटी मारू शकतात. एकनाथ शिंदे पक्ष, चिन्ह आणि मालकी हे प्रकरण संपल्यानंतर भाजपला रामराम ठोकू शकतात. त्यामुळे सरकारला मजबूती द्यायची असेल तर शिवसेनेच्या खासदारांची भाजपला अधिक गरज आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या केंद्रातील स्थलांतराच्या चर्चा इथूनच जोर धरतात. एकनाथ शिंदेच्या 7 खासदारांसाठी भाजपनं अगोदरच कंबर कसली आहे. ती म्हणजे एकनाथ शिंदे यांचा होल्ड असलेल्या कल्याण आणि ठाणे या 2 जागांसाठी रवींद्र चव्हाणांनी फिल्डिंग लावली. श्रीकांत शिंदे यांच्या भोवती ट्रॅप लावला. रवींद्र चव्हाणांना अधिक ताकद दिली गेली आणि धोक्यासाठीची जागा म्हणून आता श्रीकांत शिंदेची जागा ओळखली जाऊ लागली. नरेश म्हस्के यांच्या ठाण्यात संजय केळकर यांना बळ दिलं जातंय. शिंदे सेनेचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या संभाजीनगरची जागा संदीपान भुमरे यांना मिळाली होती. तिथे राजू शिंदे आणि मराठा असणारे विनोद पाटील यांची नावं भाजपनं पुढे केलीत. तर बुलढाण्यात प्रताप जाधव यांच्या विरुद्ध संजय कुटे किंवा रविकांत तुपकर मैदानात ठेवले आहेत. मावळचे श्रीरंग बारणे, हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने आणि मुंबई उत्तर पश्चिमचे खासदार रवींद्र वायकर यांचीही परिस्थिती फारशी वेगळी ठेवलेली नाहीये. एकनाथ शिंदे आजही भाजपासोबत आहेत. मात्र भाजपच्या रवींद्र चव्हाण, नितेश राणे यांच्यासारख्या नेत्यांमुळे ते कधीही दूर जाऊ शकतात. हे नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये लक्षात आलंय. त्यामुळे आता केंद्रातील 7 खासदारांभोवती ट्रॅप लावून मोदींचं सरकार मजबूत करण्यासाठी त्यांचा गट शिंदे यांच्या सहमतीशिवाय फडणवीस आपल्या बाजूने घेरू शकतात. महाराष्ट्राच्या राजकारणात देखील शिंदे यांना डावलल्यास ते भाजपच्या विरोधात जातील हे उघड आहे. त्याची एक चुणूक नेमकीच दिसून आली. त्यामुळे त्यांच्या या संख्येला आपल्या बाजूने घ्यायचं असेल तर इथे फडणवीस तिसरा डाव टाकतात. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या हिवाळी अधिवेशन चर्चेचा विषय ठरतोय. दोन्ही सभागृहातील रिक्त असलेले विरोधी पक्षनेते पदावरून शिवसेनेमध्ये वाद पेटलाय. एक पक्ष आणि 2 गट असे सत्तेवर जे आहेत त्याच्यामधून एका गटातून 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागलेत असं बोललं जातंय. बघा, आता 22 आमदारांमध्ये कोणीतरी व्हाईस कॅप्टन म्हणून स्वतःला म्हणतात सुद्धा. यांचे काय उद्योगधंदे चालतात ते मला माहिती आहे असं आदित्य ठाकरे यांनी विधान केलंय. उदय सामंत 22 आमदार घेऊन भाजपात जाणार असल्याच्या चर्चा नव्यानं होऊ लागल्यात. भाजपला असं काही करण्याची गरज आहे का? तर याचं उत्तर हो असंच आहे. कारण भाजपचा वाढणारा विस्तार आणि विरोधकांना संपवण्याचं आखलेलं नवीन धोरण पाहता शिंदे यांना मित्रपक्ष करण्यात भाजपला आता रस नाही. त्यापेक्षा त्यांच्या नेत्यांना भाजपच्या झेंड्याखाली आणून भाजपमय महाराष्ट्र करण्यावर भर अधिक आहे. आता आदित्य ठाकरे यांच्या विधानावर उत्तर देताना उद्या कोणी हे म्हणू शकेल की आदित्य ठाकरेंकडे जे 20 आमदार आहेत तेही भाजपच्या गळाला लागतील. पण आत्ताच्या घडीला जर बारीक विचार करायचा जर ठरला तर देवेंद्र फडणवीसांच्या हातामध्ये बरंच काही आहे. 20 आमदार फोडण्यात भाजपला रस नाही, कारण ते न फोडताही आपल्याकडे येतील अशी परिस्थिती आहे. शिंदेंना सोडून आमदार भाजपकडे कसे जाऊ शकतात याची कारणं अगोदर लक्षात घेऊया. मध्यरात्री एकनाथ शिंदे 29 आमदारांना घेऊन सुरतला, गुवाहाटीला गेले. त्यानंतर 29 आमदारांमध्ये एक आमदार एकनाथ शिंदेंना जोडला जाऊ लागला
आता हे जोडले गेलेले आमदार देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनंतर गेले अशी चर्चा झाली। त्याची पुष्टी बच्चू कडूंनीही केली। नंतर जी काही लोक गेली ती एकनाथ शिंदेंच्या बंडात नव्हती, केवळ फडणवीसांमुळे गेली असं म्हणता येतं। त्यानंतर दुसरं कारण म्हणजे जे शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आमदार आहेत त्यांची नावं समोर येतात। जसं की रामदास कदम एकनाथ शिंदेंना सिनियर आहेत, गजानन कीर्तिकरांच्या पत्नी ज्युनियर आहेत, शिंदेंच्या हाताखाली काम करायचं असं शल्य त्यांनी बोलून दाखवलं होतं। उदय सामंत देवेंद्र फडणवीस यांच्या गुड बुक मधील महत्त्वाचे नेते आहेत। तिसरं कारण म्हणजे मूळचे भाजपवासी परंतु आता शिंदे सेनेकडून निवडून आणत उभे केले आहेत, त्यामुळे भाजपकडून आदेश येताच ते आपले मूळ पक्षात वापस येतील यात शंका नाही। आता उदय सामंत यांच्यासोबत कोण कोण असू शकतं त्यांच्याशिवाय आपण माहिती घेतलं तर यात पहिलं नाव येतं ते म्हणजे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी इच्छुक असलेले रामदास कदम आणि कीर्तिकर यांचं। दुसरं नाव येतं तानाजी सावंत यांचं। पहिल्या कॅबिनेटमध्ये सुपरमंत्री असणाऱ्या तानाजी सावंत यांना नंतर मात्र साईडलाईन केलं गेलं। पुढे जाऊन जर विचार करायचा ठरला तर अमोल खताळ, विठ्ठलराव लंगे हे शिंदे गटाचे आमदार आहे, मात्र ते विखेंना मानणार आहेत आणि विखे सध्या भाजपात आहेत। त्यामुळे उद्या जर हिंदुत्वाचा पॉइंट ऑफ व्ह्यू पाहता काही समीकरणं आखली गेली तर उदय सामंत यांच्यासोबत अमोल खताळही त्यांच्यासोबत जातील अशा चर्चा अधूनमधून होत राहतात। असो, या सगळ्या जरी चर्चा होत असल्या तरी सध्याच्या घडीला शिंदे गट हा फुटीच्या वाटेवर आहे, कारण एकामागून एक फक्त शिंदे आणि शिंदेंच्याच मंत्र्यांमागे लागणारी चौकशी, त्यांचेच बाहेर निघणारे प्रकरण, आमदारांचा किंवा मंत्र्यांचा कॅबिनेटवरती बहिष्कार, शिंदेंची भल्या पहाटे दिल्लीवारी आणि अहंकाराने रावणाचीही लंका जळाली होती हे एकनाथ शिंदेंचं स्टेटमेंट, सगळे डॉट जोडायचे जर ठरले तर सध्याच्या घडीला वेगळी चूल मांडल्याशिवाय शिंदेंना पर्याय नाही। पण या वेगळ्या चुलीसाठी भाकरी थापायला आणि भाजी बनवण्यासाठी आता किती आमदार सोबत असतील हे सांगणं तसं कठीणच। तुम्ही या सगळ्या विषयाकडे कसे पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।